सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपालीने देवघरामधून तो ध्वज मिळवलेला असतो आणि मग त्यानंतर ते एके ठिकाणी जाऊन त्या ध्वजावर नेमकं काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत असते. मात्र एकीकडे देवी आईचं चिन्ह आणि दुसरीकडे विरोचकाचं चिन्ह, याशिवाय तिला त्या ध्वजावर दुसरं काही सापडत नाही. त्यामुळे ती मनाशी विचार करत असते की या ध्वजावर तर काहीच नाहीये, मग नेत्रा आणि इंद्राणीने हा ध्वज माझ्यापासून लपवून का ठेवला? आणि मग त्यानंतर ती तो ध्वज जाळून टाकण्याचा निर्णय घेते. तर दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणी देवघरामध्येच बसलेल्या असतात. फाल्गुनी आणि केतकीसुद्धा नेत्राजवळच असतात. घडलेल्या प्रकाराचा नेत्राला मोठा धक्का बसलेला असतो, परंतु केतकी आणि फाल्गुनी तिला समजावत असतात की तू या सगळ्याचा विचार नको करू, तू फक्त बाळाची काळजी घे, बाळाचा विचार कर. जर तू एवढं टेन्शन घेतलं तर याचा बाळावर परिणाम होईल. मात्र नेत्रा जे काही घडलं त्यासाठी स्वतःलाच दोष देत असते. त्यामुळे केतकी इंद्राणीला म्हणते की तुम्ही तरी हिला समजावा. मात्र इंद्राणीसुद्धा शांतपणे एके ठिकाणी बसलेली असते. जे काही घडलं त्यासाठी तीसुद्धा स्वतःलाच दोष देत असते. आणि मग नेत्रा रडतच देवी आईच्या फोटोकडे बघत म्हणते की आई काय ग, हे काय चाललंय सगळं? तूच माझी चोरोटी भरली, तो ध्वज आमच्यापर्यंत पोहोचवला, मग आता तो ध्वज विरोचकाकडे कसा गेला? नेमकं काय आहे तुझ्या मनात? तर दुसरीकडे रुपाली तो ध्वज जाळून टाकण्यासाठी चाललेली असते. मात्र तितक्यात तिला त्या ध्वजावर काही अक्षरं चमकताना दिसतात आणि त्यामुळे रुपाली ती अक्षरं वाचण्याचा प्रयत्न करते. मात्र तिने ध्वज सावलीत पकडल्यानंतर तिला काही दिसत नाही. त्यामुळे ती ध्वज सूर्यप्रकाशाखाली पकडते आणि त्यामुळे तिला त्या ध्वजावर जे काही लिहिलेलं असतं ते स्पष्टपणे दिसू लागतं. ज्या बाजूने विरोचकाचं चिन्ह असतं त्या बाजूने एक श्लोक लिहिलेला असतो, मात्र तो मोडी लिपीत असतो. त्यामुळे रुपालीला तो काही वाचता येत नाही. ती स्वतःशीच म्हणत असते की विरोचकाच्या चिन्हावर मोडी लिपीतील श्लोक कसं शक्य आहे आणि आता हा श्लोक मी कसा वाचणार? आणि मग त्यानंतर ती देवी आईच्या चिन्हाकडील बाजू बघते, तर त्या चिन्हावर सर्पलिपीमधून तो श्लोक लिहिलेला असतो आणि मग त्यानंतर रुपाली तो वाचायला सुरुवात करते. दुसरीकडे नेत्रा इंद्राणीला म्हणत असते की आत्ता जे काही घडलं त्यात माझी चूक आहे, मी गाफील राहिले. साहेब मला सांगत होते की आपण तो ध्वज बेडरूममध्ये घेऊन जाऊ, पण मी ऐकलं नाही. आणि तितक्यात अद्वैत धावत पळत त्या ठिकाणी येतो. देवघराची अवस्था बघून त्यालाही मोठा धक्का बसलेला असतो. तर नेत्रा रडतच त्याच्या जवळ जाते आणि ती अद्वैतला म्हणते की साहेब, काल मी तुमचं ऐकायला हवं होतं, आपण तो ध्वज इथून घेऊन जायला हवा होता. बघा विरोचकाने हे काय केलंय. आणि त्यावेळी अद्वैत म्हणतो की नेत्रा, जर ध्वजाचं रहस्य आपल्या आधी विरोचकाला कळलं तर? आणि अद्वैतचा हा प्रश्न ऐकून नेत्रा आणि इंद्राणी घाबरतात. तर दुसरीकडे विरोचक त्या ध्वजावर जे काही सर्पलिपीमध्ये लिहिलेले असते ते वाचण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या ध्वजावर असे लिहिलेले असते की त्रिनयन दैवेय नमः सर्पदेवस्य विजय. विरोचक वधाने सूर असुर विजयावर पडता पडोनी भविष्य कलह उद्भवू नये म्हणून उभय पक्षात तह योजिला असे. आणि या तहान्वये विसवेस नगरीचा कारभार विरोचक पुत्र त्रिनयन भक्त दैत्यराज अकंपन पाहोनी शांती प्रस्थापित करतील दोन्ही पक्षांतूनी. आगळिके घडिता देहदंड देण्यात येईल. दैत्यराज अकंपनाच्या बलिदानाने देवी प्रसन्न जहालीसे म्हणून देवी खुद्द कलियुगात अकंपनास आपल्या अंतिम कन्येचे संतान म्हणून जन्मास आणूनी तहाची पूर्तता करेल. किंतु चंद्रमा तोची असलास शुक्ल पक्ष प्रबळ की कृष्ण पक्ष यावर पौर्णिमा अमावस ठरते, तैसेची या पुत्राचे गर्भधारण अवस्थेत असताना होईल. गर्भधारण अवस्था प्राथमिक अवस्थेत असताना शिशुगत जन्मी विरोचकाचा पुत्र म्हणून असोरी शक्तीकडे ओढ घेईल की मातेप्रमाणे ईश्वरी गुणांकडे, हे तत्क्षणी कोण प्रबळ यावर निश्चित होईल. आणि हे सगळं काही वाचून रुपालीला समजते की विरोचकाचा वध झाल्यानंतर सूर आणि असुर या दोन्ही पक्षांमध्ये देवीने तह घडवून आणला होता. आणि त्यावेळी म्हणजेच त्रेतायुगामध्ये विरोचकाचा पुत्र अकंपन हा देवीचा भक्त होता, म्हणून देवीने त्याच्याकडेच विसवेस म्हणजे वावोशी गावाचा कारभार सोपवला होता. आणि त्याला वरदानही दिले होते की कलियुगामध्ये देवीच्या शेवटच्या कन्येच्या पोटी त्याचा जन्म होईल, म्हणजेच नेत्राच्या पोटी अकंपनाचा जन्म होईल. हे सगळं कळल्यानंतर रुपाली तर खूपच खुश होते.
तर दुसरीकडे घरातील सगळेजण विरोचकाचा शोध घेत असतात. नेत्राजवळ फाल्गुनी असते, मात्र नेत्रा तिला म्हणत असते की फाल्गुनी ताई, मला सुद्धा विरोचकाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडायचं आहे, मी इथे अशी नाही थांबू शकत. मात्र फाल्गुनी तिला समजावते आणि घरातच थांबायला सांगते. आणि त्याचवेळी मग केतकी आणि शेखर त्या ठिकाणी येतात. त्यांनी घरामध्ये आणि टेरेसवर सगळीकडे विरोचकाचा शोध घेतलेला असतो, पण त्यांना विरोचक कुठेही सापडत नाही. इंद्राणी, अद्वैत, तेजस हे देखील बाहेरून येतात. त्यांना देखील विरोचक कुठेही सापडत नाही. तन्मयने देखील तळघरात शोध घेतलेला असतो, पण त्यालाही विरोचक त्या ठिकाणी दिसलेला नसतो आणि त्यामुळे ते सगळेच जण काळजीत पडतात. नेत्रा तर या सगळ्यासाठी स्वतःलाच दोष देत असते. त्यामुळे इंद्राणी तिला समजावते की तू प्लीज स्वतःला दोष देऊ नको, या सगळ्यात आपली चूक आहे, आपण गाफील राहिलो, तुझ्या एकटीची चूक नाही. तर दुसरीकडे रुपालीने तो ध्वज जाळून टाकलेला असतो आणि ती हसतच त्याकडे बघत असते. तर इकडे शेखर म्हणत असतो की मला कळत नाहीये की मुळात विरोचक त्या ध्वजापर्यंत पोहोचलाच कसा आणि कधी. तर दुसरीकडे रुपालीला त्या जळत्या ध्वजाकडे बघून आठवतं की काल रात्री शेखर झोपल्यानंतरच तिने केतकीच्या प्रतिबिंबाकडून जी काही माहिती मिळवलेली असते त्यानुसार ती देवघरात जाते आणि देवघरामधून तो ध्वज घेऊन येते. तर इकडे नेत्रा, इंद्राणी, अद्वैत हे सगळेच जण काळजीत असतात. नेत्राला भीती वाटत असते की आपण नक्कीच प्रतिबिंब ओळखण्यामध्ये चूक केली आहे, आपल्याकडूनच काहीतरी मोठी चूक घडली आहे. परंतु अद्वैत आणि इंद्राणी म्हणत असतात की हे शक्यच नाही, कारण आपण प्रतिबिंब कसं ओळखायचं हे ठरवलं आहे आणि विरोचकसुद्धा पुन्हा प्रतिबिंब शक्तीचा वापर करणं शक्य नाही. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच रुपाली त्या ठिकाणी येते. ती हसतच म्हणत असते की माझीच वाट बघत होता का तुम्ही? आणि मग ती नेत्राला विचारते की काय झालं नेत्रा, ध्वज हवाय का तुला? आणि त्यामुळे नेत्रा खूप चिडते आणि रागातच तिच्या अंगावर धावून जाते. ती रुपालीचा गळा पकडते, मात्र इतर सगळेजण तिला थांबवण्याचा, समजवण्याचा प्रयत्न करतात. पण नेत्रा खूप मोठ्याने ओरडत असते, रडत असते आणि रुपालीकडे तो ध्वज मागत असते. तर रुपाली म्हणत असते की अगं नेत्रा, हे काय चाललंय तुझं? तुझे बॉडीगार्ड सांगत आहेत ना, मग ऐक जरा त्यांचं. आणि मग त्यानंतर ती नेत्राच्या पोटाला हात लावायला जाणार इतक्यात इंद्राने तिचा हात पिरगळते आणि तिला नेत्रापासून लांब राहायला सांगते. तर रुपाली हसतच म्हणत असते की घाबरलेच मी तुम्हा सगळ्यांना. आणि मग ती नेत्राला म्हणते की ध्वज हवाय ना तुला? ठीक आहे, देते मी ध्वज, फक्त आता माझ्या मागे लागू नको. आणि मग त्यानंतर ती त्या जाळलेल्या ध्वजाची राख नेत्राच्या हातावर ठेवते आणि हसतच म्हणते की हे घे तुझा ध्वज, आणि ती तेथून निघून जाते. तर रुपालीने ध्वज जाळला आहे हे बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.